नमस्कार मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे अग्निवीर भरतीचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात कारण अग्निवीर भरतीचा फॉर्म भरताना त्यांनी चुकीची माहिती भरली किंवा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला। आता आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीच माहिती बघायची आहे की अग्निवीर भरतीचा फॉर्म कोणाकोणाचा रिजेक्ट होऊ शकतो आणि एखाद्या वेळेस आपल्या डॉक्युमेंट वरती चुकीची माहिती असती ती आपण अपडेट केलेली नसती तर आपले जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो का। आता बघा, बऱ्याच मुलांचं काय झालेलं असतं, आधार कार्ड वरती जे नाव आहे, आधार कार्ड वरती जी माहिती आहे ती बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणे नसती। काही जणांची ईमेल आयडी विसरलेली असते, कोणाचा मोबाईल नंबर हरवलेला असतो। मग अशा ज्या काही वेगवेगळ्या घडलेल्या घटना आहे त्या घटनांमुळे आपला फॉर्म रिजेक्ट होणार आहे का ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाचा असणार आहे। येणारी अग्निवीर भरती जर परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। मग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अग्निवीर भरतीचा फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती जाणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय की आपलं काय झालेलं असतं की आपल्या वडिलांचं नाव बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे। म्हणजे आधार कार्ड वरती कोणाचं नाव चुकलेलं असतं, मग स्वतःचं नाव चुकलेलं असणार, वडिलांचं नाव चुकलेलं असणार, एखाद्या ऍड्रेस चुकलेला असणार आहे आपला त्या ठिकाणी, बरोबर आहे। मग आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ही सगळी माहिती आपण चुकीची भरलेली आहे, बरोबर आहे, पण ती आपल्या डॉक्युमेंट वरती जर चुकीची असेल किंवा आपल्याकडून अपडेट केली गेली नसेल तर आपला फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता कमी आहे। पण आता या फेज मध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपले ऍडमिट कार्ड येणार का, तर तुमचे जवळपास सगळ्यांचे ऍडमिट कार्ड येणार आहे। ऍडमिट कार्ड कोणाचे येणार नाही, ज्यानं एखादा फोटोच टाकला नाही किंवा एखादी चुकीची माहिती भरली। फॉर्म रिजेक्ट कोणाचा होणार, ऍडमिट कार्ड कोणाचे नाही येणार ते एकदा बघून घ्या। ज्यानं चुकीची माहिती भरलेली आहे किंवा डुप्लिकेट माहिती टाकलेली आहे, खोटी माहिती टाकलेली आहे, जन्मतारीख खोटी टाकलेली आहे, बरोबर आहे, बोर्ड सर्टिफिकेट वरचे जे काही मार्क्स असतात ते चुकीचे टाकले, खोटे टाकले, कमी जास्त टाकले, अशा पद्धतीने जर काही घोळ झाला असेल तर फॉर्म 100% रिजेक्ट होऊ शकतो आणि त्या विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड येणार नाही। पण एखाद्या विद्यार्थ्याचं नाव चुकलं किंवा बोर्ड सर्टिफिकेट वरती जे नाव आहे तेच 10वीच्या सर्टिफिकेट वरती एकदम डिक्टो मॅच नाही झालं पण थोड्याफार पद्धतीनं मॅच झालं, एखादं वडिलांच्या अक्षरामधलं जे काही अक्षर आहे ते गायब आहे, स्वतःच्या नावामधलं अक्षर गायब आहे, तर तिथं जास्त फरक पडत नाही, तिथं तुमचं ऍडमिट कार्ड जवळपास येणार आहे। फक्त होणार काय, जर तुम्ही डुप्लिकेट माहिती भरलेली असली, चुकीची माहिती भरलेली असली तर 100% फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। फोटो तुम्ही चांगल्या पद्धतीनं भरलेला पाहिजे, म्हणजे तुमचा फोटो जास्त जुना पण नाही पाहिजे, बरोबर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुमची जी काही सिग्नेचर आहे ती सिग्नेचर बी तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी भरलेली पाहिजे, ठीक आहे, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता खूपच कमी आहे। आता बऱ्याच मुलांची जन्मतारीख चुकलेली असती, आधार कार्ड वरती आणि 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती जर जन्मतारीख वेगळी असेल तर 90-95% चान्सेस आहे की फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, म्हणून कारण ती जन्मतारीख महत्वाची आहे। एका वेळेला नावामध्ये त्या ठिकाणी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये, पण परीक्षेसाठी जन्मतारीख महत्वाची आहे। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर लिंक नसणार आहे कशाला आधार कार्डला, त्यांना सुद्धा परेशानी होण्याची शक्यता आहे। मग तुमचा जो काही नंबर आहे जो तुम्ही त्यावेळेस फॉर्म भरताना भरलेला आहे तो मोबाईल नंबर व्यवस्थित राहू द्या, कारण पूर्ण भरती प्रक्रिया होण्यासाठी तुम्हाला तो मोबाईल नंबर महत्वाचा असणार आहे। सगळ्या अपडेट सगळी माहिती त्या मोबाईल नंबरच्या मेसेजवर येत असतात आणि तुमच्या ईमेल आयडी वर येत असती, म्हणून परीक्षेसाठी ईमेल आयडी सुद्धा महत्वाची आहे। ईमेल आयडी तुम्ही बिलकुल चेंज करू नका, ती ईमेल आयडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आणि अगोदर तुम्ही एक ईमेल आयडी घेतली होती परत दुसरी ईमेल आयडी बदलली, असा कुटाणा करत कसू नका, ठीक आहे, कारण ईमेल आयडी जर चेंज केली तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण प्रॉब्लेम तुम्हाला आता येणार नाही। डॉक्युमेंट मध्ये तुमचे ऍडमिट कार्ड येतील, तुम्हाला परीक्षा देता येईल, पण प्रॉब्लेम आला तर कुठे येणार आहे, फिजिकलच्या वेळेस। मग फिजिकलच्या वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिथलचे जे काही सीओ आहे किंवा जे मेन अधिकारी आहे त्या मेन अधिकाऱ्यांना भेटावं लागणार आहे, ते डॉक्युमेंट्स दाखवावं लागणार आहे, मग त्यांचे 2-4 दंडे खाऊन घ्यावं लागणार आहे, बरोबर आहे। डायरेक्ट ते तुम्हाला भरतीच्या बाहेर काढतील शक्यतो असं होणार नाही, पण त्यांचे 4-5 दंडे मात्र तुम्हाला ते गहू घालतील, कारण तुम्ही ही चुकी केलेली आहे। कारण स्पष्ट फॉर्म भरण्याच्या अगोदर त्यांनी सूचना दिल्या होत्या की फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर जी माहिती आहे तीच माहिती आधार कार्डवर असणं गरजेचं आहे। मग बऱ्याच मुलांनी अपडेट केलीच नाही, त्यामध्ये त्यांची चुकी असणार आहे का नाही। त्यासाठी तुम्हाला आता काय करायचंय त्याच्या मागचा एक उपाय मी तुम्हाला सांगतो। जर तुमचं आधार कार्ड वरती एखादं नाव मिसमॅच असेल किंवा थोडंसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणे इकडं तिकडं असेल तर त्याचं तुम्ही अफिडेव्हिट बनवून घ्यायचंय। एक्झामच्या अगोदरच त्याचं अफिडेव्हिट बनवून घ्या, जी जी माहिती तुमच्याकडून चुकीची, बऱ्याच मुलांच्या वडिलांचं नाव चुकलेलं आहे, त्यासाठी त्यांनी अफिडेव्हिट अगोदर बनवून घ्यायचंय। स्वतःचं नाव चुकलेलं असू द्या किंवा 10वी सर्टिफिकेट वरती आणि जी काही तुमचं आधार कार्ड आहे त्यावरची जन्मतारीख थोडी वेगवेगळी असणार आहे,
तर त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण त्यासाठी सुद्धा तुम्ही अगोदरच अफिडेव्हिट बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून पुढे तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. आणि इथून पुढे लक्षात ठेवायचे की आपले जे काही डॉक्युमेंट असणार आहे ते डॉक्युमेंट आधार कार्ड असू द्या, पॅन कार्ड असू द्या, ते 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे पाहिजे ते, कारण 10वीचं सर्टिफिकेटच तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस फॉर्म भरतानाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ टाकला होता. ठीक आहे, मग लक्षात घ्यायचंय की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर कोणत्या गोष्टीमुळे रिजेक्ट होऊ शकतो. जर तुम्ही चुकीची माहिती भरली असन, तुमचे 10वीचे मार्क चुकीचे भरले असन, डुप्लिकेट काहीतरी माहिती दिली असन, डुप्लिकेट आधार कार्ड टाकलं असन तिथं, किंवा एखादी जी काही माहिती आहे समजा की बाबांनो तुमचं जन्मतारीख तुम्ही चुकीची टाकली, वाढवून टाकली, काहीतरी कुटाने केले, त्यावेळेस नक्कीच तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. पण बाकीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट होण्याची शक्यता आहे, पण 100% रिजेक्ट होईल असं आपण म्हणू शकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे, जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड जे ते जनरेट होणार, ऍडमिट कार्ड सगळ्यांचेच येणार, पण नंतर रॅलीच्या टायमाला शक्यतो ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होत असतं त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण त्यावेळेस तुम्ही त्या सीओला भेटून किंवा एखादी चुकी झालीच असून तुमच्या जवळ जर आरो असन, ज्या आरो मध्ये तुम्ही फॉर्म टाकलेला आहे तिथं जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा की माझ्याकडून अशी चुकीची माहिती टाकली गेली किंवा माझ्या डॉक्युमेंट वरतीच अशा पद्धतीची माहिती चुकीची अपडेट झालेली आहे, असं सगळं तुम्ही त्यांच्यासोबत बोलणं करू शकता. ठीक आहे, बाकीची काही अडचण असले डॉक्युमेंट संबंधित तर तुम्ही नक्कीच आपले जे काही त्या ठिकाणी कमेंट आहे कमेंटमध्ये विचारा. प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करा, कारण बऱ्याच मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे, भीती पडलेली आहे की आमचा फॉर्म रिजेक्ट होणार का, आमचा फॉर्म रिजेक्ट होणार का. तर फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता कमी आहे. ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे मेजरवाल्या, त्यामुळे तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो. बाकीच्या ज्या छोप्या छोप्या चिल्लर गोष्टी आहे त्यामुळे शक्यतो रिजेक्ट तुमचा फॉर्म होणार नाही. आणि जसा अभ्यास चालू आहे तसा अभ्यास चालू ठेवा, थोडासा अभ्यास वाढवा. कमी दिवस परीक्षेसाठी राहिलेले, हे जे राहिलेले जे काही 1 ते 1.5 महिने आहे त्या 1.5 महिन्याचं नियोजन व्यवस्थित करा, अभ्यास त्याप्रमाणे करा. आणि आपले अग्निवीर फास्ट ट्रॅक बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून ठेवा. नवीन लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे, त्यामध्ये येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये सगळा सिलेबस आपण कव्हर करणार आहे. रोज 3-3, 4-4 लाईव्ह लेक्चर त्यामध्ये चालू आहे. नोट्स आपण डेली देतोय, प्रत्येक टॉपिकच्या टॉपिक वाईज नोट्स तुम्हाला सुटसुटीत पद्धतीने बनवायला देतोय आणि टेस्ट सुद्धा तुम्हाला सोडवायला देतोय. त्यामुळे आपले अग्निवीर फास्ट ट्रॅक बॅच नक्की घेऊ शकतात. आणि आपली जी की टेस्ट सिरीज आहे नवीन, ती टेस्ट सिरीज सुद्धा चालू झालेली आहे. त्या टेस्ट सिरीज मध्ये जसा अग्निवीर भरतीचा पेपर असतो सेम त्या प्रकारे पेपर तुम्ही सोडवू शकतात. एकूण 20 टेस्ट तुम्हाला मिळणार आहे अग्निवीर भरतीच्या एक्झाम पॅटर्न नुसार तुमचा सराव होणार आणि सगळ्या एवढ्या 20 टेस्ट फक्त 50 रुपयामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहे. मग अग्निवीर भरतीची तयारी करत असाल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरची बॅच घेऊ शकतात किंवा टेस्ट सिरीज नक्की तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना अग्निवीर व्हायचं स्वप्न आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. सगळ्यांनी येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही 100% त्या ठिकाणी अग्निवीर झाले पाहिजे. जे आई वडील तुमच्यासाठी एवढी मेहनत करताय, ज्यांच्या कष्टाची जाणीव थोडीशी असू द्या, त्याप्रमाणे अभ्यास करा. अभ्यास करायचा तर किती दिवस करायचा आहे रे, आता फक्त 1 ते 1.5 महिना अभ्यास करायचा आहे. हा 1 ते 1.5 महिना गाढवासारखी जर तुम्ही मेहनत घेतली, अभ्यास केला तर पुढचा सगळा जो काही तुमचं आयुष्य आहे, पुढची सगळी जी काही तुमची लाईफ आहे ती एकदम ब्राईट असणार आहे, एकदम चांगली असणार आहे. सगळ्या पिढ्या तुमच्या सुखी होतील. 4 वर्षानंतर रिटायरची भीती असली तर नंतर तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही केंद्राच्या परीक्षा आहे, राज्यांच्या परीक्षा आहे त्यामध्ये आरक्षण भेटणार आहे. बरोबर आहे, म्हणजे तिथं तुम्हाला कमी कॉम्पिटिशन मध्ये कमी मार्कावरती तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे येणारी अग्निवीर भरती किती महत्वाची आता तुम्हीच ठरवा आणि त्या प्रकारे तुम्ही नक्कीच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, जय हिंद.